मुंबईसोबतच देशभर विमानतळावरती मोठा गोंधळ बघायला मिळतोय आज, कारण देशभरात इंडिगोची 200 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. पायलटची कमी असलेली संख्या आणि काही तांत्रिक कारणामुळे ही उड्डाणं रद्द केल्याचं स्पष्टीकरण इंडिगोनं दिलंय. तर अनेक विमानांनी 3 ते 8 तास उशिरा उड्डाण केल्याचं समोर आलंय. प्रवाशांचे बोर्डिंग पास हातानं लिहिण्याची वेळ आली आहे. आज सकाळी 7:30 वाजेपर्यंत इंडिगोनं 35 इनकमिंग फ्लाईट्स रद्द केल्या आहेत आणि 33 आउटगोईंग फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. जैसलमेर से दिल्ली की फ्लाइट 4 घंटा लेट कर दी। यहाँ पे आए, यहाँ पे इनसे हम लोगों ने बताया तो इन्होंने हमको 5:30 बजे की फ्लाइट दी। उसके बाद होटल अकोमोडेशन का कोई पता नहीं है। उसके बाद अब इनसे हम लोग सिंपल सी चीज कह रहे हैं कि एटलीस्ट हमारा बैगेज तो लौटा दो। तो ये मेरे से वो सीनियर लेडी क्या कह रही है कि बैगेज उनको मिल नहीं रहा है। They can't find our baggage, so they will deliver it to लखनऊ, दिल्ली से लखनऊ। अब यहाँ पे 400 लोग हैं, 400 के 800 बैगेजेस होंगे और वो 800 बैगेज लखनऊ, दिल्ली, जहाँ जहाँ लोग हैं वहाँ पहुँचाएंगे। ऐसा पॉसिबल? Up starting point by 5 hours. We reached over here and now we cannot find our luggage and we are not getting any correct answer from anybody. सुबह से खड़े हैं, ये बोल रहे हैं कि 2500 बैगेज मिसप्लेस है। हाँ। और सुबह से बैगेज मिलने के लिए रेडी नहीं है, कोई आंसर देने के लिए नहीं। ओनली ड्यूटी पे स्टाफ है 2 या 3, अभी कोई किसी की रेस्पॉन्सिबिलिटी नहीं है। तर मुंबई विमानतळावरती सुद्धा प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या स्टाफनं अचानक संप पुकारलाय, त्यामुळे मुंबई विमानतळावरती प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. मुंबईत अनेक प्रवासी विमानतळाच्या बाहेर रात्रीपासून बसून आहेत. एअर इंडिगोच्या या भोंगळ कारभारामुळे प्रवाशांना मानसिक, शारीरिक आणि त्याचसोबत आर्थिक त्रासाला सुद्धा सामोरं जावं लागलंय. आज था शेड्यूल टाइम वॉज फ्रॉम 3 बजे का फ्लाइट था, जो कलकत्ता रीच करना था अराउंड 6, जो गॉट कैंसिल। ऑन अराइवल एट द एयरपोर्ट हम लोग को खबर मिला कि फ्लाइट हैज़ बीन कैंसिल। हम लोग कोशिश कर रहे हैं इंडिगो से बात करने के लिए, लेकिन अब तक भी कुछ सॉल्यूशन तो मिला नहीं। अगली फ्लाइट कभी बोल रहे हैं आज, कभी बोल रहे हो सकता है कल। कुछ भी श्योरिटी एज ऑन डेट अब तो नहीं है। तर इंडिगो विमान सेवेमध्ये मोठे अडथळे निर्माण झाले, त्यामुळे भारतातील काही प्रमुख शहरं असलेल्या म्हणजेच दिल्ली, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद आणि बेंगळुरू इथल्या विमानतळावरती इंडिगो एअरलाइन्सच्या सुमारे 400हून अधिक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली. देबाशिष पांडा नावाचा IIT मुंबईचा विद्यार्थी सुट्टीला आपल्या घरी ओडिशाला निघाला होता, मात्र गेल्या 17 तासांपासून तो विमानतळावरती अडकून बसलाय. अराउंड 10 आवर्स एट दिस पॉइंट एंड अभी मोर देन 12 आवर्स होगा, जब क्योंकि मुझे 8:30 PM तक वेट करना है यहाँ पे. कुछ अकोमोडेशन का कुछ किया था या फिर रिफ्रेशमेंट्स का? नहीं, क्योंकि लाइक वी आर आउटसाइड द एयरपोर्ट लाउंज, तो अभी तक ऐसा कुछ इंडिगो की तरफ से बोला नहीं गया है. एंड जो लोग लाउंज के अंदर भी थे वो भी बोल रहे थे कि एयरपोर्ट के अंदर भी काफ़ी सिचुएशन डिसऑर्गनाइज्ड है. तर पुणे विमानतळावरती सुद्धा अनेक विमानांची उड्डाणं रद्द केल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. यानंतर संतप्त प्रवाशांनी विमानतळावरती गोंधळ घातला. तात्काळात बसलेल्या प्रवाशांनी विमानतळाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला आणि फ्लाईट रद्द होत असल्याबद्दल योग्य माहिती दिली जात नसल्याचा आरोप केला. की फ्लाईट डिले आहे, ठीक आहे. मग त्यांनी सांगितलं की पहिला डिले 6 वाजता आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं की 6ची कॅन्सल, म्हणजे पुन्हा डिले झाले, जे की 7:30ला झाले. 7:30चा परत मेसेज 8:30 वाजता आला, परत 9:30 केला. त्यांनी आता परत 11:30 केला. आणि मी त्यांना विचारतोय की कन्फर्म आहे का 11:30ची तरी मिळेल का फ्लाईट. तर ते म्हणतात की आम्ही त्याच्यावर काही कमिटमेंट नाही देऊ शकत, फ्लाईट येईल नाही येईल काहीच नाही सांगतायत, कारण त्यांचे इंटरनल प्रॉब्लेम्स चालू आहे. मला कोइंबतूरला जायचं होतं, तर काहीच व्यवस्था नाही आहे. इंडिगोचे म्हणजे सर्व असे कर्मचारी कुणी काही उडवडूची उत्तर देत आहे. लहान मुलांचे हाल होत आहेत, खायला काही नाही आहे. किती तास झाले तुम्ही थांबले? साधारणतः 10 तास झालं मी आतमध्ये आहे. मग आता कॅन्सल झाली फ्लाइट काय? हो, आता कॅन्सल झालेली आहे फ्लाइट. इंडिगो वाला जितना है सब लोग मतलब कैंसिल करके जा रहे हैं यहाँ से, पता नहीं क्यों. अभी एक बंदे का मतलब इधर ऐसा बताया गया, मतलब उसका 7 बजे का फ्लाइट है, वो 4 बजे तक वेट कर रहा है. मतलब तो जितना टाइम आ रहा है अचानक वो कैंसिल आ गया उसका SMS में, मतलब कैंसिल का SMS आया. अंदर कुछ खाने पीने के लिए कुछ मिल रहा है? कुछ भी नहीं है, खाने का पीने का कुछ नहीं है. सुबह पेपर में आया है कि इंडिगो का कुछ प्रॉब्लम चल रहा है. इसका मतलब अगर वो प्रॉब्लम चल रहा है तो वो कल की न्यूज़ है.
तो लोगों को बताना चाहिए था कि कल ही ऐसा प्रॉब्लम हुआ है, तो सुबह लोगों को मैसेज आने चाहिए थे कि फ्लाइट डिले हो सकती है या कैंसिल हो सकती है। और इतने सारे कल की न्यूज़ इतनी बड़ी है लोकमत में, और उसके चलते भी इन लोगों ने बताना चाहिए था, लेकिन बताया नहीं। अभी सब लोग अंदर, इतना पूरा पूना एयरपोर्ट का दोनों फ्लोर पूरा पैक है अंदर। तर काही तांत्रिक कारणांमुळे इंडिगो एअरलाइन्सच्या 200पेक्षा जास्त फ्लाइट्स रद्द केल्यामुळे प्रवासी त्रस्त झालेत। अनेक विमानतळावरती हे प्रवासी अडकून पडलेत। दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, अहमदाबाद या विमानतळावरती प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे। त्यांची खुचंबणा देखील झाली आहे, गैरसोय होतीये। तर दिल्ली विमानतळावरती प्रवाशांच्या लांब रांगा लागल्यात। अनेक तासांपासून प्रवासी आपल्या विमानांची वाट बघत विमानतळावरती बसलेत। तर इंडिगोचे फ्लाइट्स अचानक रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल सुरू आहेत, याची गंभीर दखल डीजीसीएने घेतली आहे। इंडिगोच्या अधिकाऱ्यांना या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण डीजीसीएने मागितलंय। अचानक अशी परिस्थिती का निर्माण झाली असाही सवाल त्यांनी केलाय। तर ही अव्यवस्था दूर करण्यासाठी इंडिगो नेमकी काय पावलं उचलतंय याचा असा प्रश्न देखील डीजीसीएने केलाय। तर 2 दिवसांमध्ये इंडिगोची जवळपास 300 उड्डाणं रद्द झाली आहेत। या प्रकरणी इंडिगोने एक पत्रक प्रसिद्ध केलंय। प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल इंडिगोनं दिलगिरी व्यक्त केली असून काही अचानक निर्माण झालेल्या समस्यांमुळे इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्याचं यात सांगण्यात आलंय।